आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। बाळासाहेब होनमोरे यांनी सलगरेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे। भाजीपाला तसेच फळबागांच्या नुकसानीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे। द्राक्ष हे वार्षिक पीक असून यासाठी पाऊस तसेच उष्णतेची गरज असते। मात्र यावर्षी सततच्या पावसाने द्राक्ष बागेची फळछाटणी घेण्यासाठी काही परिपक्व न झाल्याने शेतकरी चिंतेत दिसत आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी सलगरेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी व विचारपूस केली। बेभरवशाच्या निसर्गामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे। अवकाळी पावसाने या अगोदर बरेच नुकसान झाले होते आणि आता सततच्या पावसामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। शासनाने आम्हाला कर्जमाफी किंवा मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। तसेच बाळासाहेब होनमोरे यांनी थेट शेताच्या बांधावर येऊन भेट दिल्याने आम्हा सर्व शेतकऱ्यांना आधार मिळाला असे शेतकरी कैलास कोष्टी म्हणाले। यावेळी होनमोरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत सरकारने शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी केली गेली। 2 वर्ष शेतकऱ्यांना ठिंबकचे अनुदान देण्यात आलं नाही। शेती औषधे खतांचे दर वाढल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। शेतकरी राजा फक्त पुढील वर्षी चांगलं पीक उत्पादन येईल या आशेवर जगत आहे। जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचेही होनमोरे यांनी सांगितले। तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांसोबत आम्ही नेहमी आहोत असे अभिवचन बाळासाहेब होनमोरे यांनी दिले। यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर आप्पा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण एकुनडे, कैलास कोष्टी, अशोक बंडगर, सहदेव कायपुरे, बबन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकरी विकास अधिकारी संजय भोसले साहेब, सर्जेराव साबळे, संतोष होनमोरे, राजेंद्र कोष्टी, संजय कुमठेकर आदी शेतकरी उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।